बाजारात मिळणारे पापड खाताय, पण घरी बनवलेले खमंग, कुरकुरीत साबुदाणा बटाटा पापड खाल्ले आहेत का कधी? आज मी तुम्हाला अशी सोपी ट्रिक दाखवणार आहे की पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट पापड तयार होतील. ना चिकट ना कडक. आणि सगळ्यात भारी म्हणजे हे पापड तुम्ही एकदा बनवले की स्टोअर करून खाऊ शकता. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर येथे आपण अर्धा किलो बटाटे आणि 125 ग्राम साबुदाणे घेतलेले आहेत. मी तुम्हाला येथे अर्धा किलो साबुदाणा बटाटा पापड बनवण्याचे प्रमाण सांगितलेले आहेत. तुम्ही त्यानुसारच 1 किलो पापडसुद्धा बनवू शकता. तर आता येथे आपण अगोदर बटाटे उकडायला लावलेले आहेत. येथे आपण अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत. जर तुम्ही 1 किलो बटाटे घेत असाल तर जे साबुदाण्याचे प्रमाण आहे ते 250 ते 300 ग्राम असे ठेवा. तर येथे एका बाजूला आपण बटाटे उकडायला लावले आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपण साबुदाणे भाजून घेऊया. तर साबुदाणा येथे कोरडाच भाजायचा आहे. साबुदाणा भाजताना तेल किंवा तूप अजिबात घालू नका. आपण येथे 125 ग्राम साबुदाणे घेतलेले आहेत. स्वच्छ चाळून घेतलेले आहेत आणि स्वच्छ सुक्या कापडाने आपण पुसून घेतलेले आहेत. साबुदाणा भाजताना आपल्याला येथे गॅस मध्यम ते कमी आचेवरच ठेवायचं आहे. जास्त आचेवर भाजला तर साबुदाणा बाहेरून जळेल आणि आतून कच्चा राहील. साबुदाणा भाजल्यावर तो हलका फुललेला किंवा क्रिस्पी दिसायला लागतो. तुम्ही थोडासा साबुदाणा हाताने दाबून बघा. जर तो सहज तुटला तर म्हणजे आपलं जे भाजणं आहे ते परफेक्ट झालेलं आहे. तर येथे आपले जे साबुदाणे आहेत ते छान भाजून झालेले आहेत. तर आपण ते वेगळ्या प्लेटीत काढून घेऊया. साबुदाण्यामुळे पापडाला छान कुरकुरीतपणा येतो. आता इथे साबुदाणा भाजल्यावर आपल्याला ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. पण भाजल्यावर लगेच मिक्सरमध्ये टाकू नका. पूर्ण थंड झाल्यावरच बारीक करा, म्हणजे जी साबुदाण्याची पावडर आहे ती छान तयार होते. आता इथे आपण साबुदाणा आहे तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. पण ते आपल्याला एकदा ही पावडर चाळून घ्यायची आहे, कारण ह्यात काही जाडे कण राहू शकतात. आणि जर जाडे कण राहिले तर पापड लाटताना पापड फुटतात किंवा वाळल्यानंतर ते अनइव्हन होतात. आणि चाळणीत जे जाडे कण राहतात ते फेकायचे नसतात, म्हणजे ते तुम्ही परत मिक्सरमध्ये बारीक करून आपण पापडमध्ये ते वापरू शकतो. तर चाळलेली अशी बारीक पावडर वापरली तर पापड आपले नीट गोल होतात. तर आता इथे हे जे बटाटे आहेत ते सुद्धा उकडलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं, हे जे उकडलेले बटाटे आहेत ते सोलून चांगले मॅश करून घ्यायचे आहेत. बटाटे अजून गरम असतानाच ते आपल्याला पुरणाच्या चाळणीने किंवा किसणीने मॅश करायचं आहे. तर ह्याचं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे गाठी राहू नयेत म्हणून. कारण हाताने मॅश केल्यावर बटाट्यात छोटे छोटे गाठी राहतात. पण चाळणी किंवा किसणी वापरली की बटाटा एकदम स्मूथ होतो आणि गाठीसुद्धा राहत नाही. तसेच मिश्रणसुद्धा एकसारखं तयार होतं. म्हणजे साबुदाणा पावडर आणि बटाटा नीट मिसळण्यासाठी बटाटा बारीक असणं खूप गरजेचं असतं. तर तुम्ही येथे बघू शकता की बटाटे आपण जेव्हा चाळणीने मॅश केलेत तर त्यातला फरक, मिश्रण किती स्मूथ झालं आहे. आणि जर असंच बटाटा स्मूथ असेल तर पापडसुद्धा छान गोल आणि पातळ होतात. स्मूथ मिश्रण असेल तर पापड सगळीकडे समान फुगतो आणि कुरकुरीतसुद्धा होतो. आता आपल्याला या मिश्रणात आपण जी साबुदाण्याची पावडर मिक्सरमध्ये तयार केली होती ती घालायची आहे. त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायच्या आहेत. मिरचीची ही जी पेस्ट आहे जी आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून तयार केली होती ती आपल्याला इथे या मिश्रणात घालायची आहे. आणि त्यासोबतच चवीनुसार मीठसुद्धा आपल्याला इथे घालायचं आहे. जे हिरव्या मिरच्यांचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या तिखटनुसार कमी जास्त करू शकता. किंवा तुम्ही ह्यात जिरेसुद्धा वापरू शकता. त्याने पापडाला आणखी चव वाढते. तर आपल्याला हे जे सर्व मिश्रण आहे ते आपल्याला छानपैकी एकजीव करून घ्यायचे आहेत, मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता की पीठ मळताना आपण इथे अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे किंवा पाण्याचा वापर केलेला नाही आहे. थोड्या वेळाने आपण गरम पाण्याचा हात लावणार आहोत, पण आता सध्या तरी आपण असंच पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना आपल्याला जे सर्व मिश्रण आहे ते एकदम छानपैकी एकजीव करून घ्यायचे आहे. आता तुम्ही बघू शकता की आपलं पीठ मळून झालं आहे आणि आपण येथे किती किंचित गरम पाणी वापरलं, म्हणजे हलकंसं हाताने आपल्याला गरम पाणी येथे यूज करायचं आहे. अजिबात आपण येथे जास्त तेल वापरलेलं नाही आहे किंवा जास्त गरम पाणी घातलेलं नाही आहे. आणि आपण गरम पाणी पण येथे फक्त तेवढंच वापरलं आहे की ज्याने आपलं जे पीठ आहे ते एकदम छान, त्याची बाइंडिंग छान होईल. म्हणजे पापड लाटताना सुद्धा फाटणार नाही किंवा तडे जाणार नाही.
गरम पाण्याचा असा हलकासा हात लावला की जे आपले साबुदाण्याचे पीठ आहे, बटाटा आहे, ते एकमेकांना नीट पकडले जातात. त्यामुळे जेव्हा पापड आपण वाळवतो आणि तळतो तेव्हा जास्त छान फुगतात आणि कुरकुरीत होतात. तर आता गरम पाण्याचा हलकासा हात लावून आपल्याला छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ छान मळून झालं की आपल्याला काही वेळ ते वाफेवर ठेवायचं आहे. पीठ आपलं छान मळून झालं की त्याला आपल्याला काही वेळ वाफेवर ठेवायचं आहे, म्हणजे साधारणतः 10 मिनटं पुरेसे असतात. वाफेमुळे जे साबुदाण्यातील जे स्टार्च आहे तो सेट होतो आणि त्यामुळे पीठ एकजीव होतं, पापड लाटताना तुटत नाही. आणि पीठ असं आपण अगोदरच शिजवलं तर वाळवल्यानंतर किंवा तळल्यानंतर पापड आपले छान फुगतात. पीठ शिजवल्यामुळे तुम्ही बघू शकता की आपल्या पिठाला किती वर अशी छानशी चमक आलेली आहे. आपलं पीठ जे ते छानपैकी शिजलेलं आहे. तर आता आपण पुन्हा एकदा पीठ मळून घेऊया. तुम्ही बघू शकता की आपलं जे पीठ आहे ते छान रेडी झालेलं आहे. म्हणजे टेक्स्चरसुद्धा आपल्याला जी कन्सिस्टन्सी हवी होती पापडासाठी ती आपल्याला इथे मिळालेली आहे. आपण इथे कुठेही जास्त तेलाचा वापर केलेला नाही आहे किंवा जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आहे. पीठ येथे मळून झाल्यावर कोमट असतानाच आपल्याला इथे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत, कारण त्यानेच आपल्याला परफेक्ट स्मूथ आणि फाटणार नाहीत असे पापड मिळतील. आता येथे छोटे गोळे करताना आपण थोडंसं साधारण पाण्याचा हात लावतोय, म्हणजे पीठ जे आहे ते आपल्याला हाताला चिकटणार नाही. तुम्हाला ज्या आकाराचे पापड करायचे आहेत त्या आकाराचे तुम्ही गोळे तसे तयार करू शकता. त्यानंतर आपण पापड लाटायला सुरुवात करणार आहोत. तर येथे आपले हे गोळे तयार झालेले आहेत. तर आता आपण पापड बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपण येथे पापड मशीन यूज करत आहोत. तर येथे 2 प्लॅस्टिक शीट्सचा आपण वापर केलेला आहे आणि त्याला थोडंसं हलकंसं तेल लावून घेतलं आहे. आणि आता एक छोटासा गोळा घेऊन आपल्याला असं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे पापड मशीन नसेल तर दुसरी पद्धतसुद्धा आम्ही दाखवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जो आहे हा शेवटपर्यंत नक्की बघा. आता तुम्ही बघू शकता की आपला जो पापड आहे तो किती छान तयार झालेला आहे, गोल झालेला आहे. आणि प्लॅस्टिक शीट काढताना सुद्धा तुम्ही बघू शकता की अजिबात कुठेही पीठ चिकटलेलं नाही आहे किंवा पापड तुटलेला नाही आहे. तर अशाच प्रकारे तुम्हीसुद्धा घरी हे बटाटा साबुदाण्याचे पापड बनवू शकता. तर साबुदाणा बटाटा पापड आणि त्या अगोदर आम्ही तांदळाचे खिचे पापड आणि मूग उडीद डाळीचे पापडसुद्धा याची व्हिडिओसुद्धा आम्ही अपलोड केलेली आहे. तर ते सुद्धा नक्की जाऊन पहा. पापड असे आपले छानसे तयार झाले की ते आपल्याला एखाद्या प्लॅस्टिक शीटवर किंवा स्वच्छ कपड्यावर वाळवायचे आहेत. पण लगेच आपल्याला इथे उन्हात वाळवायचे नाही आहेत. आम्हीसुद्धा इथे अगोदर फॅनखाली वाळवलेत आणि त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उन्हामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत. तर आता इथे आपण बघूया की पापड मशीन न वापरूनसुद्धा आपण घरच्या घरी साबुदाणा बटाटा पापड कसे बनवू शकतो ते. तर इथे आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. त्याला हलक्याच्या हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. त्यावर आपल्याला प्लॅस्टिक शीट ठेवायची आहे. प्लॅस्टिक शीटला आपण अगोदरच थोडंसं तेल लावलेलं आहे, म्हणून पुन्हा पुन्हा लावायची गरज नाही आहे. त्यानंतर आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे. तुम्हाला ज्या आकाराचं पापड हवे तुम्ही त्या आकाराचे गोळे येथे तयार करू शकता. त्यानंतर प्रेस करून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं हाताने म्हणजेच अंगठ्याने किंवा बोटाने आपल्याला जे पीठ आहे ते गोल आकाराने पसरवायचं आहे आणि ते आपल्याला हलक्या हाताने करायचं आहे. असं हलक्या हाताने पीठ गोलाकार पसरवल्याने म्हणजे तुम्हाला ज्या आकाराचा पापड हवा आहे तेवढ्या आकाराचा तुम्हाला बनवायचा आहे. त्यानंतर आपल्याला ती प्लॅस्टिक शीट काढायची आहे आणि तुम्ही बघू शकता की अजिबात प्लॅस्टिक शीटला हा पापड चिकटला नाही आहे किंवा तुटलेला नाही आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही बाकीचे पापडसुद्धा प्लेट वापरून करू शकता. पापड तयार झाल्यावर आपल्याला ते स्वच्छ कापडावर किंवा प्लॅस्टिक शीटवर वाळवायचे आणि अर्ध्या 1 तासाने आपल्याला ते नंतर उलटून घ्यायचे, जेणेकरून दोन्ही बाजू समान वाळतील. तर इथे आपले असे मस्त साबुदाणा बटाटा पापड रेडी झालेले आहेत आणि तळल्यावर सुद्धा अत्यंत कुरकुरीत छान लागतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच घरगुती आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.